केलं नाही, स्वायत्त बॉडी कसं करायचं, काय करायचं, आता तो आम्हाला फारच चांगला अनुभव आलेला आहे. अजितदादांच्या बाबतीत सुद्धा इथं सुद्धा तसंच काहीतरी झालंय असं आपल्याला म्हणावं लागेल. पुढं आता ह्याच्यामध्ये आमच्या मागण्या काय आहेत? आयोग आणि एफडीएने संबंधित प्रकरणी तात्काळ चौकशी करावी, तात्काळ FIR दाखल करण्यात यावा, त्यानंतर स्क्रीनशॉटचे तात्काळ फॉरेन्सिक ऑडिट करण्यात यावं. म्हणजे तो जो पाटील कोण जे आहे कुठल्या तरी त्या अकॅडमीचा, सगळी त्याची डाउनलोड करावं लागतील, कारण बरेचसे त्यांचा संवाद तो डिलीट केलेला आहे. त्यामुळे डाउनलोड केल्यानंतर सगळी माहिती येईल. जो नंबर आम्ही देणार आहोत ते तुम्ही डाउनलोड करा, जो उमेदवार आहे जो पास झालाय त्याची तुम्ही तिथे डाउनलोड करा, आणि ह्याची पूर्णपणे शहानिशा त्या ठिकाणी करण्याची जरूरत आहे. आता आम्ही लिहिलंय तर CBI कडे तुम्ही तपास द्या, कारण CID कडनं अपेक्षा आपण करू शकत नाही. CIDचा फार चुकीचा अनुभव आम्हा सगळ्यांना अजितदादांच्या बाबतीत त्या ठिकाणी आलेला आहे. आणि दोषींवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी. पूर्ण चौकशी झाल्याशिवाय फायनल रिझल्ट आणि जॉईनिंग देऊ नये अशी आमच्या सगळ्यांची त्याच्यामध्ये मागणी. याच्यात काही प्रामाणिक मुलं आहेत ज्यांनी कष्ट करून अभ्यास करून पास झालेत, पण काही ठराविक लोकांनी पैसे देऊन पास झाल्यामुळे या सगळ्यांवर आक्षेप आम्ही सगळेजण त्या ठिकाणी घेत आहोत. पुढं आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघा, म्हणजे आता तो विषय महत्वाचा होता. ह्याच्यात आम्ही तलाठी भरतीबद्दल बोललो होतो. तुम्हाला आठवत असेल, मी अनेक वेळा तो मुद्दा तुमच्या मदतीने सुद्धा लोकांपर्यंत मांडला होता, अधिवेशनात मांडला होता, आणि आम्हाला धमकी, हे त्यावेळेसचे जे रेव्हेन्यू मिनिस्टर होते विखे पाटील साहेब, त्यांनी धमकी दिली होती की रोहित पवारवर कारवाई करू, FIR करू. बाकीच्या विषयात FIR दुर्दैवाने होत नाही, पण माझ्यावर FIR करायला हे मोठे मंत्री साहेब त्या ठिकाणी गेले होते. 25 ते 30 लाखाचा व्यवहार या तलाठी भरतीमध्ये एका पेपरमध्ये झाला असं आम्ही म्हणत होतो. त्याच्याच बरोबर आम्ही पुरावे